नमस्कार प्रेक्षकांनो, मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते. प्लीज मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. जुळली गाठ ग ह्या मालिकेच्या 6 जुलैच्या एपिसोडमध्ये अतिशय इंटरेस्टिंग भाग जो आहे तो लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे. चला तर आता इकडे या आपल्या दामिनीने सावीसाठी जो काही शिरा बनवलेला असतो तो शिरा ही आपली सावी जी आहे ती खायला तयार नसते. ती डायरेक्टली बोलते की मला हा शिरा खायचाच नाही आहे. त्यावर धैर्य जो आहे तो समोर असतो. इकडे दामिनीसुद्धा समोर बसलेली असते. तेवढ्यामध्ये आता धैर्यला काय वाटतं माहीत आहे का, शेवटी आपल्या आईने एवढ्या प्रेमाने सावीसाठी हा जो काही शिरा बनवला तो सावीने खायला हवा ना. आपल्या आईचं प्रेम जे आहे ते आता धैर्यला दिसत असतं. परंतु प्रेक्षकांनो, इथे दामिनी मुजुमदार जी बाई आहे ती किती खोटारडी आणि नीच बाई आहे हे आपल्या सावीने कधीच ओळखलेलं असतं आणि त्यामुळे सावी तो शिरा खायला साफ नकार देत असते. तेव्हा धैर्य बोलतो की अगं सावी, आईने तुझ्यासाठी एवढा प्रेमाने शिरा बनवलाय आणि ती स्वतःच्या हाताने तुला भरवते, का तू शिरा खात नाही ग, असं पण धैर्य सावीला प्रेमाने बोलत असतो. आणि त्याच क्षणी मित्रांनो, आता सावी जी आहे ती खूप रागाने ह्या दामिनीकडे बघत असते. आता मित्रांनो, दामिनीला फक्त काय करायचं असतं, हा शिरा जो आहे तो गोड बोलून सावीला खाऊ घालायचा असतो आणि त्यामधून सावीच्या जीवाला खूप मोठा धोका असतो. हेच फक्त या दामिनीच्या मनामध्ये आता विचार सुरू असतात. दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की इकडे आता हा धैर्य जो आहे तो आपला मोबाईल घेतो आणि समोरच्या सोफ्यावरती जाऊन बसतो. तेव्हा इकडे ही दामिनी आता स्वतःच्या हाताने सावीला तो शिरा जो आहे तो भरवण्यासाठी चमच्यामध्ये शिरा घेऊन तो सावीच्या तोंडासमोर धरते. सावी थोडंसं आ करते आणि तेव्हा आता इकडे दामिनी तर खूपच खुश होते. परंतु आता इकडे सावी तो शिरा थोडासा एक घास खाते. इकडे आता धैर्य जो आहे तो सुद्धा बघतो आणि तो तर खूपच खुश होतो. दामिनी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अगं सावी, तुला कल्पना नाही ह्या गोष्टीची. तू जेव्हा हा शिरा खाशील ना तेव्हा तू लवकरच तुझ्या पप्पांना भेटायला जाणार आहे, असं पण दामिनी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि खूपच खुश झालेली असते. तर आता इकडे दामिनी जे आहे दुसरा एक चमचा जो आहे तो शिऱ्याचा तो भरून घेते आणि सावीकडे बघत राहते. त्यानंतर आता दामिनीने दुसरा चमचासुद्धा शिऱ्याचा ह्या सावीला भरवलेला असतो. सावी आपल्या मनाशी बोलते की दामिनी मॅडम, तुमचं सत्य जे आहे ते मला धैर्यांना पाठवायचं आहे आणि ते सत्य धैर्यांना सांगून तुम्हाला कायमचं जेलमध्ये मला पाठवायचं आहे, असं पण इकडे आता ही सावी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते. आणि वरून ती बोलते की माझ्याकडे पुरावे नाहीत म्हणून मला असं गप्प बसावं लागतंय, असं पण सावी आपल्या मनाशी बोलते आणि ती खूप रागाने ह्या दामिनीकडे बघते. कारण तिच्या पप्पांना ह्या दामिनीने गाडी जी आहे ती मागे पुढे रिव्हर्स करून कशा प्रकारे जीव मारलं होतं हे सुद्धा सर्व क्षण आता सावीच्या डोळ्यासमोर येतात आणि सावी आता खूप रागाने दामिनीकडे बघते. तेव्हा दामिनी ही गालातल्या गालात हसत असते. त्यावर आता इकडे सावी जेव्हा तो शिरा खात असते तेव्हा दामिनी जी आहे ती आता आपल्या मनाशी बोलते की सावी, तू लवकरच आता जाणार आहे बरं का वरती, असं पण इकडे ही दामिनी बोलत असते. आता सावी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की धैर्यांना काहीच माहीत नाही की आपली आई जी आहे ती कशी आहे म्हणून, परंतु मी लवकरच आता आईंचा खरा चेहरा जो आहे तो धैर्यासमोर आणणार आहे. समोर सुद्धा मी सिद्ध करून तसं दाखवणार आहे, असं पण इकडे ही सावी आपल्या मनाशी बोलत असते आणि ती खूप रागाने या आपल्या दामिनीकडे बघत असते. तेव्हा धैर्य जो आहे तो उठतो आणि पुन्हा सावीजवळ जातो आणि बोलतो की अरे वा, सर्व काही शिरा संपवलं सावी, तू एकदम गुड गर्ल आहे बरं का तू, असं पण इकडे धैर्य बोलत असतो. तेव्हा दामिनी बोलते की अरे आहेस ती गोड, अरे धैर्य तू पण आता नाश्ता खाऊन घे बरं का. तेव्हा इकडे धैर्य बोलतो की हो आई, मी लगेच फ्रेश होतो आणि नाश्ता करायला येतो. आता इकडे ही दामिनी जी काही ती शिऱ्याची डिश असते ती घेऊन इकडे किचनमध्ये जाऊ लागते. तेव्हा इकडे आता हा धैर्य जो आहे तो बोलतो की इकडून मला तर फोनचा आवाज येत होता, कारण आता ज्या फ्लॉवर पॉटच्या तिथे जो काही मोबाईल ह्या आपल्या सावीने ठेवलेला असतो तो लगेच आता इकडे धैर्य त्या फ्लॉवर पॉटजवळ जातो आणि बोलतो की मला तिथे बघायचंच राहिलं नेमकं फोन कुठून वाजत होता. आणि तेव्हा आता धैर्य जातो आणि त्या फ्लॉवर पॉटमध्ये बघू लागतो कुठे मोबाईल आहे की काय, परंतु तिथे मोबाईलच नसतो. आता इकडे धैर्य बोलतो की इथे तर मोबाईल नाही आहे, मग कुठून आवाज देत होता, असं पण इकडे धैर्य बोलत असतो. सावी लगेच बोलते की अरे धैर्य, आवाज जो आहे तो बाहेरून येत होता, तू ऐकलंच नाही, असं पण इकडे सावी त्याला बोलत असते. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो की हो ना, बाहेरूनच आवाज येत असेल,
बरं जाऊ दे, नको टेन्शन घेऊ तू, मी आलोच फ्रेश होऊन, असं म्हणत इकडे धैर्य जो आहे तो आता इकडे फ्रेश होण्यासाठी जातो. आता सावी जी आहे ती थोडीशी विचार करत असते. ही सावी जेव्हा एकटी असते ती आपल्या मनाशी बोलते की मी लवकरात लवकर त्या दामिनी मुजुमदार विरुद्ध सर्व काही पुरावे जे आहेत ते या आपल्या धैर्यांना दाखवणार आहे. दुसरीकडे आता सावी जी आहे ती इकडे आरशासमोर येते आणि आपला चेहरा फ्रेश करते आणि बोलते की सॉरी पप्पा, मला माफ करा, मी काहीच करू शकले नाही, असं ही सावी बोलत असते. पप्पा, इतका राग येतो ह्या माणसांचा, परंतु काय करणार, शेवटी यांच्या हातचंच मला जेवण खावं लागतंय, त्याचा सुद्धा मला खूप वाईट वाटतंय, असं सावी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि खूप रडत असते. मी त्या दामिनी मॅडमला नाही जेलमधलं जेवण जेवायला लावलं तर मी सुद्धा नावाची सावी नाही, असं सावी जी आहे ती एक खूप मोठा निर्णय घेते. हा दिवस वाया जरी गेलेला असला तरी पण मी येत्या 15 दिवसामध्ये नाही मी त्या दामिनी मॅडमला शिक्षा दिली तर मी सुद्धा नावाची सावी नाही, असं सावी आपल्या मनाशी बोलत असते. असं बघायला मिळतं की आता ही सावी जी आहे ती रीनाला भेटायला बाहेर गेलेली असते. तेव्हा आता रीना जी आहे ती एका गाडीच्या आड लपते आणि सावीला विचारते की तू मला सावी इथे कशासाठी भेटायला बोलवलं. त्यावर सावी बोलते की हे बघ, आपल्या पप्पांना नेमकं का मारलं, हे जे काही पुरावे शोधायचे ते दामिनी मॅडमच्या रूममध्ये शोधायचे आहेत, असं ही सावी आता या रीनाला बोलत असते. जी आहे ती बोलते की अगं परंतु दामिनी मॅडमच्या रूममध्ये कसं जायचं, कशी एंट्री करायची, त्या तर घरीच असतात ना. तेव्हा सावी बोलते की नाही, त्या बुधवारी ज्या आहेत ना त्या बाहेर जात असतात, मग आपण बुधवारी या दामिनी मॅडमच्या रूममध्ये जाऊ शकतो आणि शोधाशोध करू शकतो. सावी जी आहे ती रीनाला बोलते की तू एक काम कर, उद्या 12 वाजता तू घरी ये. उद्या 12 वाजता तू घरी आली की मग आपण दामिनी मॅडमच्या रूममध्ये शोधाशोध करूयात, हीच आपल्या हाती काहीतरी पुरावा लागेल, असं पण ही सावी आता रीनाला बोलते. रीना बोलते की ठीक आहे, उद्या येते मी 12 वाजता. जी आहे रीना घरी जाते. इकडे ही सावी जी आहे ती घरातल्या समोर तिथे गाडीच्या आड लपलेली असते. तेवढ्यात वीरा बाहेर येते. वीरा लगेच सावीला बघते आणि विचारते की तू एवढ्या रात्री ते काय करते. तेव्हा आता सावी वीराकडे खूप रागाने बघत राहते आणि ती बोलायचं थोडंसं नाटकं करत बोलू लागते की मी फ्रेंडला बघायला इकडे आले होते, मला सकाळपासून फ्रेंड कुठे दिसलाच नाही, त्यामुळे त्याला शोधायला मी इकडे आले होते, असं पण सावी जी आहे ती वीराला सांगते. आता वीरा लगेच बोलायची बंदच होते, तिला खरं सर्व पटू लागतं. प्रेक्षकांना पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावी जी आहे ती बोलते की मी फ्रेंडशी बोलणारच नाही, त्याच्याशी कट्टीच घेणार, असं म्हणत आता इकडे ही आपली सावी जी आहे ती आतमध्ये निघून जाते. इकडे वीरा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की हिला कुणी भेटायला आलं होतं का, ही एकटी इकडे बाहेर काय करत होती, असं पण इकडे ही आपली वीरा आपल्या मनाशी बोलते. इकडे असं बघायला मिळतं की आता ठरलेल्याप्रमाणे ही रीना जी आहे ती इकडे सावीकडे येते आणि बोलते की गेलात का दामिनी मॅडम बाहेर. तेव्हा इकडे सावी हो असं बोलते. अवंती काकू ज्या असतात त्या समोर भाजी निवडत असतात. आता सावी बोलते की इथे जवळ त्या दामिनी मॅडमची रूम आहे आणि तिथे जाऊन तू शोधाशोध कर, मी बाहेर लक्ष ठेवते, असं सावी ह्या नीराला सांगते. तर ही रीना जी आहे ती सावीला घेऊन इकडे दामिनीच्या रूममध्ये गेलेली असते. इकडे आता दामिनी जी आहे ती इकडे घराबाहेर असते आणि ती गाडीमध्ये बसून फोनवर बोलत असते आणि त्याच क्षणी आता ही आपली दामिनी जी आहे ती बोलते की येत्या 15 दिवसामध्ये मला माझं काम जे आहे ते सुरू करायचं आहे, तुम्ही मला मदत करताल ना. तेव्हा समोरची पार्टी जी असते ती बोलते की हो नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू. इकडे आपली सावी जी आहे ती रूममध्ये येते आणि खूप काही त्या दामिनीच्या विरोधामध्ये पुरावे शोधत असते आणि तेवढ्यामध्ये दामिनी जी आहे ती सुद्धा आता घरी आलेली असते आणि ती जेव्हा घरामध्ये येते तेव्हा आता रीना जी आहे ती तिला बघते. तर प्रेक्षकांना नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.